विनायक राऊतांसह मुलगा गीतेश राऊत यांची आज ठाणे पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल। रामरक्षा आंदोलनाबाबत उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। मुंबईत पार पडलेल्या पहिल्या टप्प्यानंतर ठाकरेंची शिवसेना आता राज्यभर रामरक्षा आंदोलन करणार। राम मंदिर दान चोरी प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी। कथित दान गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांवर 3 याचिका दाखल। सीबीआय चौकशी, फॉरेन्सिक ऑडिट आणि स्वतंत्र एसआयटी गठनाची मागणी। नागपूरमध्ये एटीएसने पकडलेल्या 10 तरुणांचे मोबाईल फॉरेन्सिकला पाठवले। पाकिस्तानातला गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय। धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेयांमुळे 2 परिचारिकांना विषबाधा। दोघींची प्रकृती गंभीर। गजानन महाराजांच्या पालखीत वाटलं जाणार होतं शीतपेय। एफडीएने जप्त केला शीतपेयांचा मोठा साठा। अमेरिकेकडून इराणवर आज नव्यानं जोरदार हल्ले। हॉर्मुझमध्ये हल्ले करणाऱ्या इराणी तळांना अमेरिकेकडून लक्ष्य। हॉर्मुझ सुरूच आहे, आम्ही संरक्षण देतोय, अमेरिकेची हमी। युरोपमध्ये जूनमधल्या उष्णतेच्या लाटेत 10,000हून अधिक जणांचा मृत्यू। मरणाऱ्यांमध्ये 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 9,000 लोकांचा समावेश। इटलीच्या यानिक सिनर बनला सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनचा चॅम्पियन। जर्मनीच्या अलेक्झांडर झेरेवला हरवत पटकावलं 5वं ग्रँड स्लॅम।